यवतमाळ जिल्हा परिषदेत काही अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सेवासंबंधी विविध लाभ घेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार पुढे आली असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या 490 दिव्यांग अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांची प्रत्यक्ष म्हणजे फिजिकल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही तपासणी आरोग्य विभागाचे उपसंचालक अकोला यांच्यामार्फत केली जाणार असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची वैधता आणि आरोग्य स्थितीची पडताळणी केली जाणार आहे. यापूर्वीही या संदर्भात प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. त्या तपासणीत 21 कर्मचाऱ्यांकडे UDID कार्ड नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान आता होणाऱ्या व्यापक तपासणीमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून ही कारवाई पारदर्शकतेसाठी आणि खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत आपण शासन निर्णय 9 ऑक्टोबर 2025 नुसार त्यांची दिव्यांगत्वाची जी तपासणी असते त्यासाठी आपण सर्व विभागांकडून माहिती घेतली होती. यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांकडे UDID कार्ड आणि दिव्यांगाचं ऑनलाईन प्रमाणपत्र नाही अशा कर्मचाऱ्यांवर आपण निलंबनाची कारवाई केली होती, ज्यामध्ये अनेक शिक्षक आणि बाकी इतर आस्थापनामधील लोकांचे निलंबन झाले होते. त्या संदर्भात आता सर्व दिव्यांगांची फिजिकल तपासणी करण्यासाठी उपसंचालक अकोला यांच्याकडून आपण पथक मागवत आहोत आणि या सर्व दिव्यांग विशेषतः जे लाक्षणिक दिव्यांग आणि जे अलाक्षणिक की जे इम्प्लिसिट डिसेबिलिटी असते यांच्या तपासणीसाठी आपण मेडिकल पथक नियुक्त करून दिव्यांगांची 100% फिजिकल तपासणी सुद्धा जिल्ह्यामध्ये करणार आहोत. जवळपास आपल्याकडे दिव्यांगाचे 450हून अधिक कर्मचारी पूर्ण जिल्हा परिषद यवतमाळमध्ये कार्यरत आहेत. या सर्वांची तपासणी आपण उपसंचालक अकोला यांच्या वैद्यकीय पथकामार्फत करून घेणार.